एका बाजूला मध्य पूर्वेत इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध वाढत चाललं आहे आणि दुसऱ्या बाजूला भारतातील कोट्यावधी घरांमध्ये, हॉटेलमध्ये, खानावळीमध्ये गॅसच नाही, म्हणून गॅस शेगड्या बंद पडलेल्या आहेत. हे दृश्य आहे आजच्या भारताचं. गेल्या काही दिवसापासून देशभरात एलपीजी सिलेंडरचं जे संकट निर्माण झाले त्याने सर्वसामान्याचं जगणं कठीण करून टाकले. पण या संकटाची खरी मूळ आहेत तरी कुठे, आणि मोदी सरकारने याला तोंड देण्यासाठी नेमकं काय केलंय, आज आपण हे सगळं सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. भारत हा ऊर्जाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात परदेशावर अवलंबून आहे. दररोज सुमारे 25 ते 27 लाख बॅरेल कच्चं तेल सौदी अरेबिया, इराक, कतार आणि UAE कडून भारतात येतं. भारताचा तब्बल 55% LPG आणि 30% LNG पुरवठा याच देशांमधून होतो. पण इराण इस्रायल युद्धाने हे एक मोठा धक्का निर्माण केला आहे. होर्मुझ हे नाव जगाच्या ऊर्जा नकाशावर अत्यंत महत्त्वाचं आहे. जगातील एक पंचमास तेल आणि गॅस या समुद्रधुनीतून जातो. इराण इस्रायल संघर्षाच्या सावटाखाली या भागातील जहाजांचं दळणवळण विस्कळीत झाले. परिणामी भारताला मिळणारा LPG आणि LNG पुरवठा अचानक खंडित झाला आणि त्याचा सर्वात मोठा फटका बसला आहे भारतातील सर्वसामान्य माणसांना. हॉटेल मालक, वडापाव विक्रेता, चहावाले, खानावळ चालवणाऱ्या महिला या सगळ्यांचा व्यवसाय गॅस सिलेंडरशिवाय ठप्प झालाय. अनेकांनी आठवड्याभरापासून दुकानाचे शटर उघडलेले नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेले कामगार रस्त्यावर आले आहेत. बेरोजगारीचा नवा प्रश्न उभा राहिला आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्य कुटुंबासाठी हे अक्षरशः युद्धच बनले. कामधाम सोडून गॅस एजन्सी बाहेर तासनतास रांगेत उभा राहायचं, उन्हाताना तात्कळत बसायचं आणि तरी सिलेंडर नाही असं उत्तर ऐकायचं. या धामधुमीत काळाबाजार करणारी मात्र आपले हात पुरते धुवून घेतले. दुप्पट तिप्पट किमतीवर सिलेंडर विकणाऱ्यांनी सामान्य माणसाला लूट केली. पण या संकटाला उत्तर देताना केंद्र सरकारने तातडीने हालचाल केली. आज आपण जाणून घेऊया सरकाराचे ते 10 महत्त्वाचे निर्णय जे गॅस संकटावर मात करण्यासाठी घेण्यात आले आहेत. पहिला निर्णय, देशभरातील सर्व रिफायनरी LPG उत्पादक तातडीने वाढवण्याचे आदेश देण्यात आलेत. खासगी आणि सरकारी दोन्ही तेल कंपन्यांना घरगुती गॅसच उत्पादनाचं जास्तीत जास्त करण्यास सांगण्यात आलं आहे. उत्पादक क्षमता युद्ध पातळीवर वाढवली जाते. दुसरा निर्णय, साठेबाजी आणि काळाबाजाराला चाप बसवण्यासाठी गॅस बुकिंग मधील अंतर 21 दिवसापासून थेट 25 दिवसापर्यंत करण्यात आले. त्यामुळेच एक व्यक्ती वारंवार बुकिंग करून अतिरिक्त सिलेंडर मिळू शकणार नाही. गरजू घरांना प्राधान्य दिलं जाईल. तिसरा निर्णय, घरगुती LPG, PNG आणि वाहनांसाठी CNG ला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. रुग्णालय, शाळा, आश्रम आणि वसतिगृहांना गॅस पुरवठ्यात प्राथमिकता दिली जाईल. चौथा निर्णय, व्यावसायिक गॅस पुरवठ्यात सध्या 20% कपात करण्यात आली आहे. हे तात्पुरत्या स्वरूपाचा उपाय असून तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. पाचवा निर्णय, अतिरिक्त उत्पादक LPG केवळ IOCL, BPCL आणि HPCL म्हणजे सरकारी तेल कंपन्यांनाच देण्याचा आदेश. यामुळे थेट सर्वसामान्यपर्यंत गॅस पोहोचणं सोपं होईल. सहावा निर्णय, काळा बाजार रोखण्यासाठी देशभर ESMA म्हणजे इनिशियल सर्व्हिस मेंटेनन्स ऍक्ट लागू करण्यात आला. पोलिसांचं धाड सत्र सुरू झाले. दलाल आणि साठेबाजारांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. सातवा निर्णय, आखाती देशातून पुरवठा विस्कळीत झाल्यानंतर सरकारने झटपट पर्यायी देश शोधले. नव्या देशांशी गॅस पुरवठ्याचे करार केले जात आहेत आणि लवकरच नव्या खेपा भारतात दाखल होतील. आठवा निर्णय, रशियाकडून इंधन खरेदी तब्बल 50% वाढवण्यात आली आहे. मार्च महिन्याच्या अवघ्या 11 दिवसात रशियाकडून आयात 15 लाख बॅरेल प्रति दिवसांवर नेण्यात आली. IOC आणि रिलायन्सने 3 कोटी बॅरेलसाठी करार केला. नवा निर्णय, LNG पुरवण्यासाठी अमेरिकेसोबत नवा व्यापार करार झाला. GAL ने अमेरिकेशी LNG साठी महत्त्वाचा सौदा केला, जो भारताची ऊर्जा सुरक्षेसाठी दीर्घकालीन फायदेशीर ठरेल. 10वा निर्णय, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिका खंडातील देशांनी इंधन खरेदीचे नवे करार. गुयाना सोबत पहिल्यांदाच करार होऊन 40 लाख बॅरेल इंधन खरेदी झाली. नायजेरिया आणि अंगोला यांच्याकडूनही इंधन मागवण्यात आलं असून ते लवकरच भारतात पोहोचेल. हे 10 निर्णय पाहिले की एक गोष्ट स्पष्ट होते, सरकार एका बाजूला तातडीचा दिलासा देत आहे आणि दुसऱ्या बाजूला दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेचा विचार करता रशिया, अमेरिका, गुयाना, नायजेरिया एकाच वेळी अनेक देशांशी करार म्हणजे भारत आता एकटाच पुरवठादारक अवलंबून राहणार नाही, हा स्पष्ट देश आहे. पण खरा प्रश्न हा आहे, हे सगळे उपाय प्रत्यक्षात कधी येतील? सर्वसामान्याच्या घरात पुन्हा शेगडी केव्हा पेटेल? येत्या काही आठवड्यातच नवा पुरवठा सुरू झाल्यावर परिस्थिती बऱ्याच अंशी सुधारेल, पण तोपर्यंत काटकसर, संयम आणि सरकारी यंत्रणेवर विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नाही.
नाही. मध्यपूर्वीतील युद्धाची धग आता भारतातल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचली आहे, पण भारत सरकारने दाखवून दिलंय की आपण या संकटाला तोंड देण्यास सक्षम आहोत. आवश्यकता आहे ती संयमाची, एकीची आणि जागरूकतेची. काळाबाजार करणाऱ्यांपासून सावध राहा, अतिरिक्त एजन्सी मार्फतच बुकिंग करा आणि हो, शेजाऱ्यांना, गरजूंना मदत करा. हे संकट तात्पुरतं आहे. भारत यातून नक्कीच बाहेर पडेल. आजच्या या परिस्थितीला कोण कारणीभूत आहे? तुमचं मत काय आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका फक्त कसं काय.